राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये मिळणार नाही। फक्त पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, रेशनधारकांना भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून विचारपूस केली जात होती, तुमच्याकडून मागणी सुद्धा केली जात होती की रेशनचा तांदूळ चांगला मिळत नाही, रेशनचा गहू सुद्धा चांगला मिळत नाही। तर त्यावरती सुद्धा सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांना या निर्णयाचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु रेशनधारकांना हे 7,000 रुपये कोणकोणत्या रेशनधारकांना कशा पद्धतीने वाटप होणार आहे, त्याच्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही राज्यातील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणारे रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। आता बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची ही जी पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे तर या पेन्शनचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कुठे याचा लाभ घ्यायचा आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो, जेणेकरून रेशनधारकांना तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये सुद्धा वाटप होऊन जातील। परंतु रेशनधारकांना तुम्हाला फक्त रेशन कार्डच्या आधारावरती पैसे वाटप होत नाहीत, तुम्हाला फक्त रेशन कार्डच्या आधारावरती गहू आणि तांदूळ मिळणार नाही। त्यासोबत रेशनधारकांना तुमच्यासाठी अजून 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। या 5 आनंदाच्या निर्णयामुळे सकाळपासून रेशनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा या 7,000 रुपयांचा लाभ घ्यायचा आहे। तुम्ही सुद्धा या प्रमुख 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर हे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, त्यासोबतच प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये रेशन कार्डवरती वाटप होत आहे। तर हे 7,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आहे, त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कोणकोणत्या रेशनधारकांना मिळणार आहेत, कोणकोणते रेशनधारक या 7,000 रुपयांसाठी पात्र ठरतील, तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी 2 मिनिटांमध्ये देऊन टाकतो, जेणेकरून रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन, तुम्हाला सुद्धा या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आता बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर जे 5 आनंदाचे निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेले आहेत तर हे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते आपण बघून घेऊयात। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मागच्या 6 महिन्यापासून या ठिकाणी रेशनधारकांना पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। मागच्या 6 महिन्यापासून याची तयारी सुरू होती। प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी GR काढण्यात आलेला आहे। हा GR काढल्यामुळे सर्व रेशनधारकांना या ठिकाणी फायदा सुद्धा होणार आहे। परंतु या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या रेशनधारकांना कशा पद्धतीने लाभ घेता येईल, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे, कोणकोणत्या पात्रता, अटी, शर्ती, नवीन नियम या ठिकाणी कोणकोणते लावलेले आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु रेशनधारकांना चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदळासोबत, धान्यासोबत या ठिकाणी पैसे सुद्धा वाटप होऊन जातील। तर बघा, रेशनधारकांना सर्वात अगोदर सुरुवात करूयात की कोणकोणते रेशनधारक या ठिकाणी या 7,000 रुपयांच्या पेन्शनसाठी पात्र ठरतील, कोणकोणते रेशनधारक या ठिकाणी या वस्तूंसाठी पात्र ठरतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या रेशनधारकांना याचा लाभ मिळणार आहे, कोणत्या रेशनधारकांना या 7,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळणार नाही, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे हे माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। सर्व रेशनधारकांना 7,000 रुपये मिळून जातील। सर्व रेशनधारकांना या 5 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येईल, फक्त तुम्हालाच याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती 7,000 रुपये मिळाले पाहिजेत, प्रत्येक महिन्याला आपल्याला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती चांगल्या क्वालिटीचा गहू, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ मिळालेले पाहिजेत आणि जे रेशनधारकांसाठी केंद्र सरकारकडून म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या 5 आनंदी निर्णयांचा लाभ
आपल्याला सुद्धा घेता यावा। जर तुम्हाला असं वाटत असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि तुम्ही सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती पैसे मिळतील, तुम्हाला सुद्धा रेशन कार्डच्या आधारावरती वस्तू मिळतील आणि तुम्हाला सुद्धा या 5 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येऊन जाणार आहे। आता बघा रेशन धारकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात। जर तुम्ही पात्रतेमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। अन्यथा जर तुम्ही पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। तशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत आहोत का, अटी शर्तींमध्ये बसत आहोत का, या सर्व गोष्टींकडे नजर टाकायची आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर एक एक करत या ठिकाणी आपण पात्रता बघून घेऊयात। बघा रेशनधारकांना याच्यामध्ये जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे। चौथी पात्रता म्हणजे सरकारी कर्मचारी कोणी नसायला पाहिजे आणि शेवटची सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे घरामध्ये कोणताही सदस्य रिटायरमेंट नसायला पाहिजे, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। बघा अशा पद्धतीने महत्त्वाच्या 5 पात्रता या 7,000 रुपयांसाठी लावलेल्या आहेत। गहू चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या क्वालिटीचे तांदूळ यासाठी 5 पात्रता लावलेली आहेत। तर आता आपण या ठिकाणी पात्रता बघितलेली आहेत, नियम अटी आणि शर्ती सुद्धा बघितलेले आहेत। आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या रेशनधारकांना लाभ घेता येत आहे, कोणकोणत्या रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे। परंतु त्याच्या अगोदर रेशनधारकांसाठी जे 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे तर हे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु रेशनधारकांना या ठिकाणी 5 आनंदाचे निर्णय पाहण्याच्या अगोदर त्यासोबत हा लाभ कसा घ्यायचा आहे हे पाहण्याच्या अगोदर आपण कागदपत्रे बघून घेऊयात। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कागदपत्रे असेल, पुरावा असेल तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये मिळतील, तुम्हाला सुद्धा चांगल्या क्वालिटीचे गहू तांदूळ मिळतील। अन्यथा जर तुमच्याकडे पात्रता नसेल, पुरावा नसेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असायला पाहिजेत। बघा रेशनधारकांना याच्यामध्ये पहिलं कागदपत्र आधार कार्ड, दुसरं कागदपत्र पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, त्याच्यासोबतच जी कागदपत्रे आहेत तर याच्यामध्ये भरपूर असे कागदपत्रे आहेत। परंतु तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, मतदान कार्ड असायला पाहिजे, रेशन कार्ड असायला पाहिजे, उत्पन्न दाखला असायला पाहिजे। अशा पद्धतीने महत्त्वाची कागदपत्रे असायला पाहिजे। जर तुमच्याकडे अशी कागदपत्रे असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, तुमच्या या ठिकाणी कसल्या पद्धतीची प्रतीक्षा सुद्धा संपणार नाही। तर बघा या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रांची यादी वाचून दाखवलेली आहे। आता आपण बघणार आहोत की कोणकोणत्या रेशनधारकांना लाभ घेता येईल, कोणत्या रेशनधारकांना लाभ घेता येणार नाही, हा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कधीपर्यंत याची लास्ट डेट आहे, कागदपत्रे सांगितले। आता आपण या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टींकडे वळत आहोत आणि त्यासोबत जे 5 आनंदाचे निर्णय रेशनधारकांसाठी घेण्यात आलेले आहेत तर हे 5 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत हे तुम्हाला पुढील प्रमाणे सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी 5 आनंदाचे निर्णय सांगत आहे। तर बघा रेशनधारकांना पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील सरासरी 52 लाख पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजना म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना योजनेच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन योजना योजनेसाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे। जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असणारे रेशनधारक असाल तर या ठिकाणी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे पिठाची गिरणी। बघा रेशनधारकांना तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत पिठाची गिरणी याचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे। त्यानंतर रेशनधारकांसाठी तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील एखाद्या सदस्याचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल, 65 वर्षांच्या पुढे असेल, 70 वर्षांच्या पुढे असेल म्हणजे ज्येष्ठ नागरिक
नागरिक असतील तर त्यांना राज्य सरकारकडून या ठिकाणी जास्तीत जास्त पेन्शन देण्यात येणार आहे। त्यानंतर 5वा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना गहू तांदळासोबत या ठिकाणी मोफत किराणा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारचा सुरू आहे। लवकरच रेशनधारकांना मोफत किराणा वाटप केला जाईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर बघा रेशनधारकांना या ठिकाणी 5 आनंदाचे निर्णय पाहिलेले आहेत। आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये रेशन कार्डवरती मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। आता बघा रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याला आपल्याला रेशन कार्डच्या आधारावरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु रेशनधारकांना यापुढे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून राज्यातील 52 लाख पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती गहू तांदूळासोबत अजून काही वस्तूंचा समावेश करून मोफत किराणा सुद्धा वाटप केला जाणार आहे। जर तुम्हाला या किराण्याचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला प्रत्येक महिन्याला तेलपुडा मिळवायचा असेल, प्रत्येक महिन्याला विविध प्रकारच्या डाळी मिळवायच्या असतील, विविध प्रकारचे मसाले मिळवायचे असतील, गहू मिळवायचे असेल, तांदूळ मिळवायचे असेल, साखर मिळवायची असेल, तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तरच तुम्हाला 7,000 रुपयांची पेन्शन, त्यासोबतच अजून आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे, त्याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना आपलं राज्य सरकार राज्यातील महिलांसाठी, पुरुषांसाठी, ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी, विधवा महिलांसाठी, अपंगांसाठी, निराधारांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना सुरू करत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, त्यामुळे रेशनधारकांचा राग सरकारवरती निर्माण झालेला होता। बघा रेशनधारकांचा राग दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 5 आनंदाचे निर्णय रेशनधारकांसाठी घेण्यात आलेले आहेत आणि रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांची पेन्शन वाटप करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा रेशनधारकांना हा लाभ कधीपर्यंत मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला कधीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, तुम्ही कधीपर्यंत अर्ज केला तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे त्याचीच माहिती देत आहे। आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे। बघा रेशनधारकांना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल, परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना लाभ घेता येणार नाही, कारण राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठीच हा लाभ सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांनाच फक्त याचा लाभ घेता येईल, या ठिकाणी पांढरे रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही, तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। बघा रेशनधारकांना सरकार तुमच्यासाठी मोठमोठ्या योजना आणत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत राहिला पाहिजे, अन्यथा या ठिकाणी कसलाही उपयोग होणार नाही। बघा रेशनधारकांना या ठिकाणी आपण पाहून घेऊयात की रेशनधारकांसाठी अजून कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। राज्यातील 52 लाख रेशनधारकांना कशा पद्धतीने लाभ घेता येणार आहे, 52 लाख रेशनधारकांची प्रतीक्षा कशा पद्धतीने सामणार आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे रेशनधारकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। बघा रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वात अगोदर तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करावे लागेल। रेशन कार्डची केवायसी केलेली नसेल तर या रेशन कार्डची केवायसी करावी लागेल। त्यासोबतच रेशनधारकांना या ठिकाणी तुमचे आधार कार्ड अपडेट केलेले नसेल तर आधार कार्ड अपडेट करा, आधार कार्डची केवायसी करा। आधार कार्डवरील तुमचं नाव असेल, तुमच्या वडिलांचं नाव असेल, तुमचं आडनाव असेल, तर या सर्व गोष्टी बरोबर आहेत का, स्पेलिंग बरोबर आहे का, तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख एकेरी अक्षरामध्ये आहे का, म्हणजेच सांगायचं झालं तर 2002, 2001, 2008, 1999, 1980 म्हणजेच अशा 2 सालांमध्ये नसायला पाहिजे, तर ती जन्मतारीख कशी असायला पाहिजे। बघा उदाहरणार्थ 26 जानेवारी या ठिकाणी 2000 किंवा 26 जानेवारी 1980 अशा पद्धतीने त्या ठिकाणी तारीख असली पाहिजे, महिना कोणता आहे तो महिना असला पाहिजे आणि साल सुद्धा असलं पाहिजे, असे 3 अक्षरामध्ये ही जन्मतारीख असायला पाहिजे। त्यानंतर तुमचा पत्ता बरोबर असायला पाहिजे आणि तुमच्या बँक पासबुकवरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती असायला पाहिजे। बघा अशा पद्धतीने सर्व गोष्टींची कामे केलेली नसतील तर ती सर्व कामे तुम्ही सुद्धा करायची आहे। आता बघा रेशनधारकांना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि
आणि केसरी रेशनधारकांना हा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे, पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, रेशनधारकांनी हा लाभ कसा घ्यायचा आहे त्याचीच माहिती देऊन टाकत आहे। रेशनधारकांची प्रतीक्षा कशा पद्धतीने संपत आहे या ठिकाणी त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। बघा, रेशनधारकांना आपल्या महाराष्ट्र राज्यामधील सरासरी 14 जिल्हे असे आहेत की त्या 14 जिल्ह्यांमध्ये आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांचे कुटुंब आहेत। तर आत्महत्याग्रस्त असणाऱ्या अशा शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये वाटप होत असतात। त्यांच्या घरामध्ये जास्त सदस्य असतील तर त्यांना जास्त सदस्य पैसे मिळत राहतील। बघा, तुमच्या घरामध्ये जर कोणी आत्महत्या केलेले असणारे शेतकरी बांधव असतील तर तुम्हाला सुद्धा लाभ मिळेल। 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लाभ सुरू करण्यात आलेला आहे। त्या जिल्ह्यांची यादी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो।